मला ते काय झालं हे बोल नको बसत काय आई आहे हे आई आहे. आणि काय होऊन देत नाही मी इडी पिढी आहे का तू इकडे तर मित्रांनो गे बस काल जी नाही का आईसोबत काय काय गोष्टी घडल्या मित्रांनो तुला माहित आहे ना आपली परिस्थिती कशी होती तुझी काय इच्छा होती माझ्या पोरांना चेन घालाव अंगठ्या घालाव माझी सगळी इच्छा पूर्ण झाली आता तर. माझ्या पोरगानं मला माझ्या गाडीमध्ये घेऊन फिरावं फिरावं. देवाला घेऊन जावं मला सगळी इच्छा माझी देवाने पांडुरंगाने पूर्ण केली माझी इच्छा बस एवढंच. पांडुरंगाने आणि आजपर्यंत मी तुझा पोरगा जिथपर्यंत आलाय ना ती यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आलाय यांच्या सगळ्यांच्या प्रेमानं आलाय आज मला हे डोक्यावर जर घेतलं नसतं तर आपण गाडी घेतली नसती कुठली नसती मी गॅरेज काम करूनच आहे कंटाळलो असतो पण नसतं एवढं झालं सगळं आहे ना बोल त्यांना काय तर सांगते होय बा, तुमची सगळ्याची तुमच्या माझ्या पोरावर कृपा आहे म्हणून माझं पोरगा आजपर्यंत हिता आलं असंच राहू द्या चांगलं माझ्या पोराचं सपोर्ट करा माझ्या लेकराला मला ते काय झालं हे बोल नको बसत काय आई आहे हे आई आहे. आणि काय होऊन देत नाही मी इडी पिढी आहे का तू इकडे तर मित्रांनो गे बस काल जी नाही का आईसोबत काय काय गोष्टी घडल्या मित्रांनो त्यामुळे ती टेन्शन घेते काय झालंय नाही रे बाबा, का तो आहे तर सगळं आहे अगं काय होत नाही अगं तुला काय होत नाही की हा? तू काय सांगाव शेवटी काय होत नाही काय होत नाही गे बस. मित्रांनो बघितलं एका आईचं मुलावर असलेलं प्रेम किती काय काय बोलतंय हा तर मला बाकीच काय सांगायचं नाही सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत असं राहू द्या आणि माझ्या आईसाठी प्रार्थना करा की आई लवकर बरी हो हा मुद्दा म्हणला ना तसं मग कार्य माझी चेष्टा करतो कुठं चेष्टा केली मग लग्न करणार आहे का म्हणलं तू तिनं मला किती त्रास दिला की किती काय त्रास दिला म्हणजे विचार की माझ्यासोबत बांधून करते मला आडवं बोलते अजून काय अजून मला तुला तुला मला सांग तुला स्वयंपाक करून देते का देते की गोळ्या चरते का करते सगळं करते माझी सून आहे. तरी पण मला दुसरं करायचंय दुसरी का गोष्ट माझी भाची आहे सून कोण आहे भाची हा मग घरी घेऊन जायचं तुझ्या घर कुणाच आहे माझा आहे कुणाचा आहे तुझा आहे कुठं आहे कुणा आता कसं काय हा ए चल बाहेर हो. होय चल बाहेर छान आहे बघितलं कशी बोलते आडो बोलते ना तू कशाला तसं म्हणलं तिला मला बरोबर आहे त्या आई माझ्या ही छोटासा जीव आहे त्या छोट्याच्या जीवाला लय मोठा त्रास देते ती नाही देत मला. अगं लय त्रास देते सगळी काम भगारा आमटी करायला लागली सगळी कामं सोडली तरी तिथं मला बोलवलं तुम्ही मग ती कधी काम करू मी बोलवलं की यायचं मी बोलवलं की यायचं मला बाकीचं काय माहित नाही सांग तिला आई. आणि सगळं ऐकलं पाहिजे ना मी जास्त अजून दुसरं लग्न करायचं जरा मदत करावी थोडीशी काय कुठं लग्न दुसरं केलं म्हणून कोण मिळणार नाही लय ठीक आहे ठीक थोडी मदत करायला काय होतं तिला हा मग तीच की तिला कळायला पाहिजे की जरा तिला मदत कर ना तू थोडी मी करायचं तिनं मला करायची तू करायची लय थोडीशी लय बोलायला लागली तुझ्याकडं मी मगापासून बघतोय की मागच्या व्हिडिओ मध्ये पण बोललो तिला की नाही का असं तर माझी नाही माझ्या भावाची पोरगी आहे अशी माझ्यासोबत कधीच वागत नाही मला वेळच्या वेळ जेवण देते गोळ्या चारती अजून हाय तीच खरं सांगितलं त्याला काय अगं काय नाही करत ती मला कधी काही केलं नाही तर काय बळच म्हणू हा का मग कधीच काय केलं नाही म्हणतोच की काहीच केलं नाही की तिनं काय सगळं करते आता म्हणली कधी तिनं मला काहीच केलं नाही कवा 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 मला रॉंग काय केलं नाही हा असं म्हणायचं वेळ तुला तसं म्हणली काय म्हणली तुझ्या तसंच म्हणायचं होतं ग पण फक्त तू रॉंग हा शब्द वापरला मला एक येड्यावाने व्हायला लागले तसं काय येड्यात काढू नको लय. काय व्हायला लागलं तुला आई ग काय होतं मला कसं तर काय होतंय ती बस तुम्ही कपडे काय होतं सांग अरे मला कसं तर होतं रे बाळा बाळा माझं कसं होते माझ्या शिवण्याला त्रास होतोय मला. काय होतं माझ्या शिवण्याला काय होतं होतंय मला जरा काय कशाच त्रास होतोय असंच
आपल्याला म्हणजे वाटतं की कोणतं काय केलंय का. मला तर म्हणली काय नाही ग. नाही रे, कोणतं काय केलंय वाटतं रे. 100% बोलली तेव्हा असलं त्रास व्हायचं काय काम नाही. कुणाकडे बघायचं नाही, कोण बघणार पाहिजे असं आता काय करणारच कधी चांगलं होत नसतं काय. कोणाकडेच जा म्हणायचं, त्यांच्याच बोकांडी जाऊन बस. आणि आपल्याला काय होत नाही, आपल्या डोक्यावर माहिती आहे ना, हात देवाचा आहे मोठ्याला. हा, आपण सगळ्या देवांना जातोय, सगळ्या देवांचा आशीर्वाद घेतोय. जरी कोणी काय केलं असेल त्याचं पण चांगलं होते, पण आमच्या मागे लागू नको बाबा काय. नको मग काय लेकरं माझ्या आता तर सुधारायला लागल्यात तर चांगलंच असावं माझ्या लेकरांचं. एवढीच माझी देवाला प्रार्थना आहे. तू काळजी करू नको, त्याला काय किंमत बांधायची काय तर कोण करणार. काय नाही होत, आणि आम्हाला तर काहीच होत नाही बघ. आम्हाला काय होत नाही, आणि तुला सुद्धा काय होत नाही. मी तुझ्यासोबत कायम आहे म्हणलं की कायम आहे, कळलं. हा, विषय टॉपचा यावाच लागते. हॉटेल गेलं की आपण, कुठे गेलं. गेलं गावाला. असंच लोकांनी काय काय केलं असेल मुद्दाम. किती चांगलं होतं ना होय, आपलं किती चांगलं चाललं होतं काय. नाही नाही, तोंडावर एक खरं थोडं सांगते देवा शपथ, तोंडावर एक बोलते ते करत काय तर करते ते. हा ते तसंच असतं, म्हणून लोक कोणावर विश्वास ठेवायचा नाही कधी. बघवत नाही एवढं म्हणतं नक्की 100%. माझं तर किती आपलं किती हसून खेळून जर राहत होतो आपण, बघ की रे बाबा, एका दिवसात सगळं बदललं. बदलायला 5 मिनिटं लागत नाही. पण असं मी किती कालच्यापासून म्हणते करणारा कधी सुद्धा चांगलं होणार. आई त्याचे 9 लाख रुपये गेले. ए जाऊ दे. पैसे नाही तर गेलं माझं, कोण म्हणलं तुला. जाऊ दे. तुला रडू 9,000 गेले तर 9,000. आई तू रडली ना तर मी घर सोडून निघून जाईल. जाऊ दे. कशाला पैसे काय तू आहे ते पैसा जाईल. काय करा पैशाला. माझ्या आईसाठी मला 9 लाख आणि 10 लाख लय नाही तर आणि खर्च केलं नाही तर योजनेतनं बसल्यात आपल्याला. काय गेले. आपल्याला ह्यानं दिले तर मित्रानं दिले तर मला. ती म्हणला त्या म्हणजे माझ्या मित्राला आई नाही ना, मग ती म्हणला मी भावा तुझ्या आईचा सगळा खर्च करतो म्हणला मी. त्याला घेऊन येतो मी एकदा घरी. रडू नको. हा. काय सुद्धा काळजी करा. मी कशाला खर्च करू, माझ्याकडे पैसे तर आहेत का ग एवढा. पांढरं कधी कमी तू पण म्हणला त्या दिवशी पण म्हणलं रे. मी कधी म्हणलं. म्हणलं ना कुणाला तर म्हणलं होतं मी ऐकलंय. मी म्हणलं नाही का पिल्या. कुणाला तर म्हणलं होतं रे. मी नसेल म्हणलं, दुसरं कोणतरी म्हणलं असलं का. आणि पैसे गेले तर गेले तर असला विचार करायचा नाही काय. पैशाचा विचार करायचा नाही, माणसापेक्षा जास्त पैसा नाही मला. आणि तुझ्यापेक्षा जर पैसा महत्वाचा नाहीच नाही. आया, किती मिळवलं आपण पण मिळवलं. माझ्या लेकरांना कुणी चारलंय जन्मल्यापासून. मी कुठल्या हातानं चारला. त्या काय काय करून चारलंय. सगळं करून चालेल. मग? म्हणून काय झालं मग. पण मग पैसा महत्वाचा आहे. उधळायचा वय. उधळलं नाही ती, उधळणं म्हणत नाही ती त्याला. तू मला जन्म दिलाय ना, मग आमचं कर्तव्य आहे का ना तुझं बघणं. हा, आहे की रे बाबा. मग बोलायचं, सांभाळायचं बघायचं कर्तव्य नाही का आमचं तुझं. तू मला लहानपणी आमचं नाही रे, पण पैसा तू मी दवाखान्यात आजारी पडलो तर तुम्ही दवाखान्यात आम्हाला पैसे खर्च केले केले नाही की. का मला असं दवाखान्यात सोडली. नाही, तू बाल लहान होता ना. हा मग आता माझं वय झालंय, आता मी तू पण म्हातारी म्हातारी नाही अगं, आता तर जवान झाली तू. आता हिरोईन दिसायला लागली की माझी हिरोईन. रड नको, रडले तर बघ मी जाऊ सोडून पुढे. अजिबात करा, हे कुठं हो. चांगलं होणार. पैसा काय म्हणते, आई बापाची सेवा केलेली कधी वाया. ती बघतय पुंडलिकानं त्याच्या आई बापाची सेवा केली, कसं झालं देव झाला ते पण. हा, मग मी माझ्या आई बाबाची सेवा करतोय ना, बघताय ना. मग त्याला का पांडुरंगाला माझी काळजी मस्त आहे. तू नका टेन्शन घेऊ, तू माझी काळजी करते पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आपला पांडुरंग उभा आहे आपल्यासाठी. हा, सगळीकडे लक्ष द्या. सगळीकडे लक्ष आहे. एकट्याला बघत नसतो, सगळीकडे. त्याला पण माहित आहे ह्या लेकराचं किती हाल चालू आहे, काय चालू आहे. हा, आणि आपण कोण आहे त्याचं. लेकरच आहे ना आपण पांडुरंगाची. मग त्याला त्याच्या लेकराची काळजी नाही. हा, माझ्या पांडुरंगावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं आपण काहीच विषय घ्यायचा नाही. पैसा पैसा पहा कसे उभारलेत बघ म्हणलं. कोण. रुक्मिणी. होय, उभं राहिली ती. मग कुठं उभं राहिली ती. ती तरी चालतंय बसा मग. ह्या नो साबण हो तुला खाली थोडा.
शाहू नको थोडा? मला आवडत नको नको झोप मग झोप लाईट गेली झोप 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 जो आजे काय लागलं तर मला आवाज द्या का? तर मित्रांनो विषय असा आहे की तिला म्हणजे असं भास होतोय की तिला ही दिसलेलं म्हणजे असं काय काय दिसतंय तिला. आणि काल तर ती म्हणली की नाही का हनुमान चालीसा लावल्यानंतर ती म्हणली की तिथं समोर कोणतं आहे गाता घेऊन उभं राहिले मला मारायला आले. म्हणजे तिच्या अंगात काहीतरी निगेटिव्हिटी ऊर्जा आहे ती हनुमान चालीसा लावल्यावर. आणि दत्ताची मूर्तीच्या समोर नेल्यानंतर तिला इतका त्रास झाला काल खरंच. आणि आज तर मित्रांनो कोणी आमच्यावर वाईट काही जर केलं असेल ना कधीच म्हणजे नाही का त्याचं चांगलं होणार नाही. मस्त मी माझ्या तोंडातनं वाईट शब्द काढू वाटत नाही. पण मित्रांनो भावनाच्या भरामध्ये आपण आपल्यासोबत जे घडले समोरच्या म्हणजे त्या व्यक्तीसोबत घडावं अशी आपण अपेक्षा धरतो. पण त्याच्या अपेक्षा आपण धरायची नाही कारण त्याचं सुद्धा चांगलं होऊ द्या. पण माझं आहे असं माझं पहिल्यासारखं होऊ द्या. मला काय नको माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या आई बाप माझे लेकरं मला लय महत्वाचे आहे. त्या बाप तर नाही पण माझ्या आईपाशी लय जीव आहे माझा. मला दुसरं माझ्या आईशिवाय कोण नाही. तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम मित्रांनो माझ्यासोबत असंच राहू द्या. जसं आजपर्यंत खंबीरपणे माझ्यासोबत उभं राहिला तसं इथून पुढं पण माझ्यासोबत खंबीरपणे उभं राहावा.